सरकारी सुरक्षितता आणि दरमहा 22,200 रुपयांची कमाई। जाणून घ्या पोस्टाची ही खास योजना। शेअर मार्केटची भीती वाटते? मग पोस्टाच्या या स्कीम मध्ये पैसे गुंतवा आणि टेन्शन फ्री राहा। एका गुंतवणुकीवर दरमहा हमखास पगार मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार मित्रांनो, मी अतुल श्याम वाघमारे आणि बॉसवाला मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची गरज प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाला आणि विशेषतः सेवानिवृत्त व्यक्तींना असते। तो विषय म्हणजे दरमहा हमखास उत्पन्न। आजच्या महागाईच्या काळात जर आपल्याकडे एक मोठी रक्कम बँकेत पडून असेल आणि त्यातून आपल्याला घर बसल्या दरमहा ठराविक पैसे मिळाले तर आयुष्य किती सोपे होईल ना, याचा विचार कधी केला आहे का? आज मी तुम्हाला POMIS म्हणजेच पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीम बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। यातील फॅमिली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, ज्याद्वारे तुम्ही महिन्याला 20,000 रुपयांपेक्षाही जास्त रक्कम मिळवू शकता। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ही नक्की दाबा, कारण कोणताही विषय तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर विषयाला सुरुवात करूया। कल्पना करा की तुमचे वय 60 वर्ष आहे किंवा तुम्ही आताच काही मोठी रक्कम कमावली आहे। आता तुम्हाला ती अशा ठिकाणी गुंतवायची आहे जिथे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम व्याजाच्या स्वरूपात मिळेल। शेअर मार्केटमध्ये चढ उतार असतात, खासगी बँकांमध्ये कधी कधी भीती वाटते। अशा वेळी डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे भारतीय पोस्ट ऑफिस। पोस्ट ऑफिसची ही योजना तुम्हाला सरकारी गॅरंटी देते, म्हणजेच तुमचे पैसे बुडण्याची भीती एकदम 0% आहे। आता POMIS मधून अधिक कमाई कशी करावी हे बघूया। बऱ्याच लोकांना वाटतं की फक्त पैसे टाकले की काम झालं, पण तसं नाही। या योजनेत तुम्ही तुमच्या पैशांचे नियोजन कसे करता यावर तुमची कमाई अवलंबून असते। जर तुम्ही ही रक्कम नुसतीच खात्यात ठेवली तर तुम्हाला फक्त ठराविक व्याज मिळेल, पण जर तुम्ही हेच मासिक व्याज पुन्हा पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच RD मध्ये गुंतवले तर तुम्हाला व्याजावर व्याज मिळते। यालाच आपण चक्रवाढ व्याजाची जादू म्हणतो। या स्मार्ट रणनीतीमुळे तुमची एकूण कमाई 10%च्याही वर जाऊ शकते। आता बघूया मासिक उत्पन्नाला सरकारी गॅरंटी। या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे सरकारी गॅरंटीड आहे। हे पैसे भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाद्वारे नियंत्रित केले जातात, त्यामुळे बँक बुडेल की काय अशी भीती इथे नसते। तुम्ही आज जी रक्कम गुंतवाल ती 5 वर्षानंतर तुम्हाला जशीच्या तशी परत मिळते। मध्येच फक्त तुम्हाला दर महिन्याला व्याज दिले जाते। आता या योजनेचे पात्रता निकष काय आहेत ते बघूया। ही योजना कोणासाठी आहे तर कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो। तुम्ही तुमच्या नावावर सिंगल अकाउंट उघडू शकता किंवा 2 ते 3 लोक मिळून जॉईंट अकाउंटही उघडू शकता। अगदी 10 वर्षांवरील मुलाच्या नावाने देखील हे खाते उघडता येते। मात्र अनिवासी भारतीय म्हणजेच NRI लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। आता पोस्ट ऑफिसची ही योजना कसं काम करते ते बघूया। या योजनेचे कार्य अत्यंत साधे आहे। तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाता, एक ठराविक रक्कम जमा करता आणि खाते उघडता। समजा तुम्ही आज 1 लाख रुपये जमा केले तर पुढच्या महिन्यापासून त्याच तारखेला तुमच्या खात्यात व्याज जमा व्हायला सुरुवात होते। हे व्याज दर महिन्याला मिळते। त्यामुळे ज्यांना मासिक खर्चासाठी पैशांची गरज आहे त्यांच्यासाठी ही योजना एक वरदान ठरते। आणि हो, ही योजना 5 वर्षांसाठी असते। आता या योजनेचे व्याजदर काय आहेत तेही जाणून घेतलं पाहिजे ना। तर मे 2026च्या अधिकृत आकडेवारीनुसार पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमचा सध्याचा वार्षिक व्याजदर आहे 7.4%। भारत सरकार दर 3 महिन्यांनी व्याजदराचे पुनरावलोकन करते, पण सध्या हा दर स्थिर आहे। 7.4% हा दर मुदत ठेवींच्या तुलनेत खूपच आकर्षक आहे, विशेषतः जेव्हा सुरक्षा आणि नियमित उत्पन्नाचा विचार केला जातो। आता बघूया सिंगल अकाउंट विरुद्ध जॉईंट अकाउंट। सिंगल अकाउंट मध्ये तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता। जर तुम्हाला यापेक्षा जास्त रक्कम गुंतवायची असेल तर तुम्ही जॉईंट अकाउंटचा विचार करू शकता। जॉईंट अकाउंट मध्ये कमाल मर्यादा ही 15 लाख रुपये आहे। जॉईंट अकाउंट मध्ये सर्व सदस्यांचा हिस्सा समान मानला जातो। जर तुम्ही पती पत्नी मिळून 15 लाख रुपये गुंतवले तर दोघांचाही वाटा 7.5 लाख रुपये मानला जाईल। आता 15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणारं मासिक उत्पन्न किती आहे ते बघूया। चला तर मग गणित समजून घेऊया। जर तुम्ही जॉईंट अकाउंट मध्ये 15 लाख रुपये गुंतवले आणि व्याज दर 7.4% असेल तर तुमचे वार्षिक व्याज हे 1,11,000 रुपये होते। आता हे 1,11,000 रुपये 12 महिन्यांनी भागले तर तुम्हाला दर महिन्याला 9,250 रुपये मिळतात। आता विचार करा, दर महिन्याला 9,250 रुपये कोणत्याही रिस्क शिवाय तुमच्या खिशात येतील। मासिक उत्पन्न वाढवण्यासाठी स्मार्ट स्ट्रॅटेजी काय आहेत ते बघूया। आता आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुम्हाला कोणीही सांगणार नाही। समजा तुम्हाला 9,200 रुपये दरमहा मिळत आहेत। तुम्हाला या पैशांची तातडीची गरज नाही। मग तुम्ही काय कराल? हे 9,250 रुपये दरमहा पोस्टाच्या RD खात्यात जमा करा। RD वर सध्या साधारण 6.7% व्याज मिळते।
5 वर्षानंतर जेव्हा तुमची मंथली इन्कम स्कीम मॅच्युअर होईल तेव्हा तुम्हाला तुमचे 15 लाख रुपये तर मिळतीलच, पण RD मधून जमा झालेली मोठी रक्कम देखील तुमच्या हातात असेल. याला म्हणतात खऱ्या अर्थाने श्रीमंत होण्याची वाटचाल. आता आपण बघूया फॅमिली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं मासिक उत्पन्न 22,200 रुपयांपर्यंत न्यायचं असेल तर तुम्हाला ही खास रणनीती वापरावीच लागेल. समजा एका कुटुंबात पती, पत्नी, वडील आणि आई असे 4 प्रौढ सदस्य आहेत. नियमानुसार एका व्यक्तीची कमाल मर्यादा ही 9 लाख रुपये आहे. म्हणजे हे कुटुंब मिळून एकूण 36 लाख रुपये गुंतवू शकतं. आता ही 36 लाखांची गुंतवणूक कशी विभागता येईल ते बघा. पहिली गुंतवणूक, पती आणि पत्नी मिळून एक जॉईंट अकाउंट उघडतील. त्यात 15 लाख रुपये गुंतवतील. नियमानुसार या दोघांचाही हिस्सा प्रत्येकी 7.5 लाख रुपये मानला जाईल. मिळणारं व्याज किती? 9,250 रुपये. आता दुसरी गुंतवणूक, आई आणि वडील मिळून दुसरं एक जॉईंट अकाउंट उघडतील आणि त्यात पुन्हा 15 लाख रुपये गुंतवतील. यातही दोघांचा हिस्सा प्रत्येकी 7.5 लाख रुपये असेल आणि मिळणारा व्याज किती? 9,250 रुपये. तिसरी गुंतवणूक, आता प्रत्येकाची 1.5 लाख रुपयांची मर्यादा शिल्लक आहे. त्यामुळे पती आणि वडील मिळून तिसरे जॉईंट अकाउंट उघडतील आणि त्यात 3 लाख रुपये गुंतवतील. मिळणारा व्याज किती? 1,850 रुपये. चौथी गुंतवणूक, उरलेले 1.5 लाख रुपये वापरून पत्नी आणि आई मिळून चौथं जॉईंट अकाउंट उघडतील आणि त्यात 3 लाख रुपये गुंतवतील. मिळणारा व्याज किती? 1,850 रुपये. आता एकूण गणिताकडे लक्ष द्या. एकूण गुंतवणूक 15 लाख अधिक 15 लाख अधिक 3 लाख अधिक 3 लाख बरोबर 36 लाख रुपये. एकूण मासिक उत्पन्न 9,250 अधिक 9,250 अधिक 1,850 अधिक 1,850 बरोबर 22,200 रुपये. अशा प्रकारे एकाच कुटुंबातील 4 सदस्यांनी मिळून सुरक्षितपणे 36 लाख रुपये गुंतवले आणि आता त्यांना दर महिन्याला 22,200 रुपये खात्रीशीर उत्पन्न मिळेल. ही स्ट्रॅटेजी वापरल्यामुळे कोणाची वैयक्तिक मर्यादा ओलांडली जात नाही आणि पूर्ण रक्कम सरकारी सुरक्षिततेखाली राहते. आता बघूया खाते प्रकार. यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सुरक्षेची जाणीव होते आणि भांडवल पूर्णपणे सुरक्षित राहते. आता हे करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की पोस्ट ऑफिसच्या नियमानुसार एका व्यक्तीचे सर्व खाती मिळून गुंतवणूक ही 9 लाख रुपयांच्या वर जाता कामा नये. जर तुम्ही हे नियोजन योग्य प्रकारे केले तर तुमच्या घरातील आर्थिक स्थैर्य कायम राहील. आता दरमहा 20,000 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कसं मिळवाल? तर वर सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला 20,000 रुपयांचा आकडा गाठायचा असेल तर तुमची एकूण गुंतवणूक किमान 33 लाख रुपये असायला पाहिजे. हे ऐकायला मोठं वाटत असलं तरी अनेक निवृत्त लोकांसाठी हे शक्य असतं. PF, ग्रॅच्युइटी आणि इतर बचतीतून मिळणारे पैसे अशा प्रकारे विभागून गुंतवले तर आयुष्यभर पैशांची चिंता उरत नाही. आता पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम मधून 22,200 रुपये मिळवण्याचे गणित बघूया. जर तुमची एकूण कौटुंबिक गुंतवणूक 36 लाख रुपये असेल आणि व्याज जर 7.4% असेल तर वार्षिक व्याज हे 2,66,400 रुपये होते. याला जर 12ने भागलं तर उत्तर येतं बरोबर 22,200 रुपये. हे उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त योग्य कागदपत्रे आणि पोस्ट ऑफिसमध्ये योग्य प्रकारे खाते उघडण्याची गरज आहे. चला तर मग ही आकडेवारी एका टेबलच्या माध्यमातून समजून घेऊया जेणेकरून तुम्हालाही स्पष्टता येईल. आता गुंतवणूक रक्कम 1 लाख रुपये, खाते प्रकार कुठला? सिंगल, त्यात मासिक उत्पन्न 617 रुपये आणि 5 वर्षांचं एकूण व्याज किती असेल तर 37,000 रुपये. दुसरी गुंतवणूक 5 लाख रुपये, खाते प्रकार सिंगल, त्यात मासिक उत्पन्न 3,083 रुपये आणि 5 वर्षांचं एकूण व्याज 1,85,000 रुपये. आता तिसरी गुंतवणूक 9 लाख रुपये, त्याचं खाते प्रकार सिंगल आणि मासिक उत्पन्न 5,550 रुपये आणि 5 वर्षांचं एकूण व्याज 3,33,000 रुपये. यानंतर गुंतवणूक 15 लाखांची, त्याचा खाते प्रकार जॉईंट आणि मासिक उत्पन्न 9,250 रुपये आणि त्यावर 5 वर्षांचं एकूण व्याज 5,55,000 रुपये. आता एकूण गुंतवणूक रक्कम होते 36 लाख रुपये, त्याचा खाते प्रकार संपूर्ण फॅमिली आणि मासिक उत्पन्न 22,200 रुपये आणि 5 वर्षांचं एकूण व्याज होतं 13,32,000 रुपये. आता महत्वाचा मुद्दा टॅक्स. या योजनेत तुम्ही जे पैसे गुंतवता त्यावर तुम्हाला कलम 80C अंतर्गत कोणतीही सूट मिळत नाही. तसेच तुम्हाला जे मासिक व्याज मिळते ते तुमच्या एकूण उत्पन्नात मोजले जाते आणि तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार त्यावर कर आकारला जातो. मात्र एक दिलासादायक गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिस यावर TDS कापत नाही. तरीही जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही तुमच्या ITR मध्ये हे उत्पन्न दाखवणं गरजेचं आहे. आता आपण POMIS आणि PPF यांची तुलना करूया. अनेक लोक विचारतात की PPF मध्ये गुंतवणूक करावी की MIS मध्ये. मित्रांनो, PPF ही दीर्घकालीन बचतीसाठी आणि टॅक्स वाचवण्यासाठी चांगली आहे, पण तिथं तुम्हाला दरमहा पैसे मिळत नाहीत. PPF मध्ये तुमचे पैसे 15 वर्षांसाठी लॉक होतात. उलट पक्षी MIS ही योजना अशा लोकांसाठी आहे ज्यांना दर महिन्याला पैशांची गरज आहे. जर तुम्हाला घर खर्च चालवायचा असेल तर MIS ही उत्तम योजना आहे आणि जर तुम्हाला भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करायची असेल तर PPF चांगला आहे. आता POMIS योजनेचा लॉक इन कालावधी आणि मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम काय आहेत हे बघूया.
ही योजना 5 वर्षांची आहे, हे मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे. जर तुम्हाला तातडीने पैशांची गरज पडली आणि तुम्हाला खाते बंद करायचे असेल तर काही अटी आहेत. 1 वर्षाच्या आधी तुम्ही पैसे काढू शकत नाही. जर तुम्ही 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर तुमच्या मूळ रकमेतून 2% रक्कम कापली जाते. जर तुम्ही 3 ते 5 वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर 1% पेनल्टी लागते. त्यामुळे शक्यतो 5 वर्षे पैसे न काढलेले चांगले. मासिक उत्पन्न थेट बँक खात्यात. बऱ्याच लोकांना वाटतं की दर महिन्याला पोस्टात जाऊन पैसे काढावे लागतील, पण आता तसं नाही. तुम्ही तुमचे पोस्टाचे खाते तुमच्या कोणत्याही बँक खात्याशी जोडू शकता किंवा पोस्टाच्या बचत खात्यात पैसे जमा करून ते ATM द्वारे कधीही काढू शकता. हे पूर्णपणे ऑटोमॅटिक असते. पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीमसह सर्वोत्तम पॅसिव्ह इन्कम स्ट्रॅटेजी. पॅसिव्ह इन्कम म्हणजे असे उत्पन्न ज्यासाठी तुम्हाला काम करावे लागत नाही. MIS ही खऱ्या अर्थाने एक पॅसिव्ह इन्कम देणारी योजना आहे. जर तुम्ही तरुण असाल आणि तुमच्याकडे काही मोठी रक्कम असेल तर ती तुम्ही इथे गुंतवून तुमचे छोटे मोठे मासिक खर्च जसे की जिमची फी, इंटरनेटचं बिल किंवा विमा प्रीमियम या व्याजातून भरू शकता. यामुळे तुमच्या पगारातील पैसे वाचतील आणि तुमची बचतही वाढेल. तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम ही अशा लोकांसाठी एक सुरक्षित आणि खात्रीशीर मार्ग आहे ज्यांना नियमित उत्पन्नाची गरज आहे. 2026 मध्ये 7.4% व्याजदर मिळणे ही एक मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली तर तुम्हाला देखील दरमहा 22,200 रुपये मिळू शकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, कारण माहिती शेअर केल्याने ज्ञान वाढते. अशाच नवनवीन आर्थिक माहितीसाठी बॉसवाला मराठीला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या पैशांची काळजी घ्या. धन्यवाद. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. Bosswala. Be the boss.